जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की जबाबदारी ही आयुष्यामध्ये शेवटपर्यंत संपत नाही. मनुष्य जन्म मिळाला की शेवटपर्यंत जबाबदारी ही पार पाडावीच लागते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मनुष्य जन्म मिळाल्यावर मनुष्याच्या आयुष्यात मृत्यू येईपर्यंत जबाबदारी हा असतातच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मनुष्याचं बालपण हे सुखाचं असतं. मनुष्य जन्म मिळाला की त्याचं बालपण पूर्णपणे सुखाचं जातं. आणि नंतर मात्र 20 वर्ष होईपर्यंत शिक्षणात त्याचं आयुष्य जातं. 20 वर्षापर्यंत शिक्षणात आयुष्य जातं. आणि नंतर मग मात्र मनुष्याच्या जीवनामध्ये जे त्याला जबाबदाऱ्या लागतात आणि त्या जबाबदाऱ्या मृत्यू येईपर्यंत संपतच नाहीत. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्याच लागतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच आपल्याला जो काही छंद आहे, आपल्याला ज्यामध्ये आवड आहे, त्या कामासाठी सुद्धा आपण वेळ काढून ते काम सुद्धा पूर्ण केलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रत्येकाला प्रपंच आहे, प्रत्येकाला संसार आहे. संसार म्हटलं की जबाबदाऱ्या ह्या येतातच. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जबाबदाऱ्या ह्या शेवटपर्यंत संपत नाही. एक जबाबदारी पूर्ण झाली की दुसरी जबाबदारी समोर येऊन उभी राहतीच. दुसरी पूर्ण केली की तिसरी, असं आयुष्य संपेपर्यंत जबाबदाऱ्या ह्या कधीच संपत नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण कधी कधी असा विचार करतो की ही जबाबदारीतून मी पार पडलं की मी ठरवलेलं काम करणार. ही जबाबदारी पूर्ण झाली की मी ठरवलेलं काम करणार, मला जे आवडेल ते मी करणार. परंतु समर्थ म्हणतात की जबाबदारी कधीही संपत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एका महिन्याची बिलं भरली की दुसऱ्या महिन्याची बिलं तयारच असतात. म्हणून समर्थ म्हणतात की एका महिन्याची आपण बिलं भरली की दुसऱ्या महिन्यामध्ये बिलं ही तयारच असतात. आणि प्रत्येकाला ह्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या जबाबदाऱ्या येतातच आणि प्रत्येकाला ह्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या महिन्यामध्ये आपल्याला रिचार्जचं बिल असतं. मोबाईल रिचार्जचं बिल झालं की पेट्रोलचा खर्च येतो. पेट्रोलचा खर्च झालं की लाईट बिल येतं. लाईट बिल झालं की गॅसचं बिल येतं. गॅस बिल भरलं की दुधाचं बिल येतं. आणि दुधाचं बिल भरलं की आठवड्याचा भाजीचा खर्च येतो. आणि भाजीचा खर्च भरला की महिन्याचा अपार्टमेंट राहणाऱ्यांना मेंटेनन्स खर्च येतो. जे भाड्यानं असतात त्यांना भाडं द्यावं लागतं. दवाखान्याचा खर्च असतो. हे सर्व प्रत्येक महिन्याला बिल ही येतच राहणार आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या महिन्यामध्ये जर आपण ही सर्व बिलं भरली की दुसऱ्या महिन्यात पुन्हा आपल्या ताटामध्ये ही बिलं वाढून ठेवलेलीच असतात. या महिन्यात ही सर्व बिलं भरली की पुन्हा दुसरा महिना येतो आणि पुन्हा महिन्यामध्ये आपल्याला ही बिलं आपल्या ताटामध्ये वाढून ठेवलेलीच असतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला बिलं येतच राहणार आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की आपली आवड जोपासण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला ज्यामध्ये छंद आहे, आपल्याला ज्यामध्ये आवड आहे, ती आवड ही पुन्हा आपण केली पाहिजे. ती आवड ही आपण पूर्ण केली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पुन्हा आपल्याला म्हातारपणी आपलं आयुष्य संपल्यावर आपल्याला वाईट वाटायला नको, आपल्या डोळ्यातून अश्रू यायला नको की हे खरंच माझं आयुष्य संपून गेलं. माझं पूर्णपणे आयुष्य जबाबदारी पूर्ण करण्यातच संपून गेलं. मी कधी माझ्या आवडीनिवडीकडे बघितलं नाही. मी कधी स्वतःकडे लक्ष दिलं नाही. मी स्वतःकडे कधी प्रेम केलं नाही. आणि मी स्वतःचा विचार कधी केला नाही. असं आपल्याला आयुष्य संपल्यावर वाटू नये. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला आयुष्य संपल्यावर हे काम करायचं राहूनच गेलं असं वाटायला नको. आपलं आयुष्य संपल्यावर ही आवड निवड जोपासायची राहूनच गेली. मला जे काम आवडते ते मी करायचं राहूनच गेलं. जे मी प्लॅनिंग केलं होतं ते राहूनच गेलं असं आपल्याला आपलं आयुष्य संपल्यावर वाटायला नको. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जोपर्यंत आपलं आयुष्य आहे, जोपर्यंत आपलं जीवन आहे, तोपर्यंत जबाबदाऱ्या पूर्ण करतच आपला छंद ही आपण जोपासला पाहिजे. आपली आवड ही आपण जोपासली पाहिजे. आपल्याला ज्यामध्ये आवड आहे तेही आपण काम केलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक पोत देतात. एक भाऊ नदीच्या कडेला बसले होते आणि बराच वेळ बसल्यानंतर त्यांचा मुलगा आपल्या वडिलांना शोध घेण्यासाठी नदीकडे आला. आणि तो मुलगा
त्या भाऊंना म्हणाला की बाबा किती वेळ झाला मी तुम्हाला शोधत आहे आणि तुम्ही येथे बसला. किती वेळ झाला तुम्हाला शोधत आहे आणि तुम्ही न कळवता इथे येऊन बसला. आणि तुम्ही का बसला आहे ते तर मला सांगा आणि तुम्ही घरी चला. त्यावेळेस त्या मुलाचे बाबा म्हणाले, अरे बाळा मला नदीच्या पलीकडे जायचं आहे. अरे बाळा मला नदीच्या पलीकडे जायचं आहे आणि ही नदी पूर्णपणे सुकण्याचा मी वाट बघत आहे. ही नदी पूर्णपणे कधी सुकून जाईल, ह्या नदीचं पाणी कधी आटेल याचा मी विचार करत आहे. त्यावेळेस मुलगा म्हणाला, अहो बाबा तुमचं आयुष्य जरी संपलं तर या नदीचं पाणी कधीही आटणार नाही. या नदीचं पाणी कधीही संपणार नाही. या नदीचं पाणी कधीही आटणार नाही. तुम्हाला असंच नावेने किंवा तुम्हाला नदीमध्ये उतरूनच पुढच्या किनाऱ्यावर जावं लागेल. त्यावेळेस ते बाबा म्हणाले, त्यावेळेस त्या मुलाचे बाबा म्हणाले, अरे पोरा तुला मी हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते तुला समजत नव्हतं आणि म्हणूनच मी आज इथे येऊन बसलो आणि तुला आज समजून सांगायचंच असं मी ठरवलं. तर या बोधातून मला तुला हेच सांगायचं आहे. मला पण माहिती आहे की ही नदी कधीही सुकणार नाही. या नदीचं पाणी कधीही आटणार नाही आणि माझं आयुष्य संपलं तर मी पलीकडे कधीही जाऊ शकणार नाही. मलाही तुला हेच सांगायचं आहे. आपला संसार, आपला प्रपंच, आपलं जीवन म्हणजे असंच आहे. आपल्या जबाबदाऱ्या ह्या आयुष्यामध्ये कधीही संपणार नाही. मृत्यू येईपर्यंत जबाबदाऱ्या ह्या चालूच राहणार आहे. लग्न झाल्यानंतर पत्नीची जबाबदारी येणार आहे आणि नंतर मात्र लग्न झाल्यानंतर पत्नीची जबाबदारी येणार आहे. नंतर मात्र मुलांची जबाबदारी येणार आहे आणि नंतर मात्र नातवंडाची जबाबदारी येणार आहे. हे असं करत करत एक ना एक अशा जबाबदाऱ्या आपल्यावर पडतच राहणार आहे. आणि म्हणूनच मी तुला समजावून सांगण्यासाठी मी येथे येऊन बसलो की तुझं हे आयुष्य आहे. या जबाबदाऱ्या पूर्ण करतच तू तुझी आवड निवड ही जोपास. तुला जे काही आवडतंय तेही तू कर. आणि या जीवनामध्ये अशक्य असं काहीच नाही. या जीवनामध्ये अशक्य असं काहीच नाही. जर आपण ठरवलं तर आपल्याला जे हवं आहे ते आपण करू शकतो. कारण मनुष्याच्या आयुष्यामध्ये पत्नीची जबाबदारी झाली की मुलांची येते, मुलांची झाली की नातवंडाची येते. असं हे सृष्टीचं चक्र चालूच राहणार आहे. असं हे सृष्टीचं चक्र चालूच राहणार आहे. आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तू प्लॅनिंग केलेलं आहे, आयुष्यामध्ये तुला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीलाही तू थोडा वेळ दे. ज्या गोष्टीमध्ये तुला आवड आहे त्या गोष्टीसाठी सुद्धा तू थोडा वेळ दे. आणि आयुष्यामध्ये जर आपण ठरवलं तर जीवनामध्ये अशक्य असं काहीच नाही. आयुष्यामध्ये आपण जर एखादं काम करायचं ठरवलं तर अशक्य असं काहीच नाही. म्हणूनच ते भाऊ आपल्या मुलाला म्हणाले की नोकरी, बिझनेस, जबाबदारी, घर सांभाळूनही आपण आपल्या आवडीनिवडीचे काम करू शकतो. ते भाऊ आपल्या मुलाला समजावून सांगत होते की जे काही आपल्या आयुष्यामध्ये नोकरी असेल, बिझनेस असेल, जबाबदारी असेल, हे सर्व घर सांभाळूनही आपण आपल्या आवडीचे काम करू शकतो. आणि मग ते भाऊ म्हणाले त्या मुलाला की ज्या व्यक्तीला करायचंच नाही ती व्यक्ती फक्त कारणे देत बसते. ज्या व्यक्तीला काम करायचंच नाही ती व्यक्ती फक्त कारणे देत बसते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या जबाबदाऱ्या पूर्ण करतच आपल्या आवडीचंही काम आपण केलं पाहिजे. आणि जी व्यक्ती वेळ मिळतच नाही अशी म्हणणारे फक्त कारणे शोधत असतात. जी व्यक्ती वेळ मिळतच नाही असे म्हणणारे फक्त कारणे शोधत असतात. त्यांना मुलामध्ये काही करायचंच नसतं. त्यांना आवड तर असते पण करायचा आळस असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्याला काम करायची आतून ओढ असते, म्हणून समर्थ म्हणतात की ज्या व्यक्तीला काम करायची आतून ओढ असते ती व्यक्ती रात्रीचा दिवस करते, दिवसाची रात्र करून ते काम पूर्ण करते. आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही ठरवलं आहे ती व्यक्ती ते पूर्ण करते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अशक्याचं जीवनामध्ये काहीच नाही. सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करूनही आपण आपल्या आवडीसाठी वेळ काढून आपण आवड सुद्धा आपण जोपासू शकतो. आपल्या आवडीचंही काम आपण करू शकतो. आणि जीवनामध्ये ठरवलं तर आपण सर्व काही करू शकतो. या जीवनामध्ये आपण ठरवलं तर सर्व काही करू शकतो. फक्त आतून अंतःकरणातून ते काम करण्याची ओढ पाहिजे. मग समर्थ म्हणतात की फक्त आतून अंतःकरणातून ते काम करण्याची ओढ पाहिजे. बाकी
परमेश्वर आपल्याकडून सर्व काही करून घेतो. बाकी जर आपण ठरवलं तर परमेश्वर आपल्याकडून सर्व काही करून घेतो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्य हे असंच आहे. मृत्यूभूमी ही मृत्यूभूमी आहे. मशानभूमीपर्यंत जास्तपर्यंत मनुष्याच्या जबाबदाऱ्या संपतच नाही. एक बिल या महिन्यामध्ये भरलं की दुसऱ्या महिन्यामध्ये ती बिल येतच. आणि संसार म्हणलं की प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. पत्नीच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या, आपल्या नंतर नातवंडाच्या जबाबदाऱ्या, पुन्हा म्हातारपण येतं. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्याचं सृष्टीचक्र हे असंच चालू राहणार. त्यातूनच सुद्धा आपण वेळ काढून आपल्याला जे काही आवडतंय ते काम आपण पूर्ण केलं पाहिजे. या जीवनामध्ये अशक्य असं काहीच नाही. ठरवलं तर त्या गोष्टीसाठी सुद्धा आपण वेळ काढून ती गोष्ट सुद्धा आपण करू शकतो. कारण परब्रह्म परमेश्वर आपल्याला जे काही आपण ठरवतो ते काम आपल्याकडून करून घेतोच, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जबाबदारी शेवटपर्यंत संपत नाही. स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःला जे आवडते ते करा. कारण आयुष्य संपल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू यायला नको की खरंच हे आयुष्य पूर्णपणे संपून गेलं, पण हे काम करायचंच राहून गेलं, ते काम करायचंच राहून गेलं, ही आवड जोपासलीच नाही, ती आवड जोपासलीच नाही, मी माझ्यासाठी जगलोच नाही, मी मला आनंद दिलाच नाही, असं आपल्याला वाटायला नको, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.